उन्हाचे चटके जाणवत असताना हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा। वातावरणातल्या बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज। नंदुरबारच्या केलापाणी गावात गाढवाच्या मदतीनं 200 फूट खोल दरीतून पाणी आणलं जात आहे। गाढवासोबत जाऊन आदिवासी बांधवांना 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। गावाला रस्ता मंजूर झाला असून तयार न झाल्यानं गावकऱ्यांवरती ही वेळ आली। पुण्यामध्ये आज बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद। या परिषदेमध्ये राज्यातील सगळ्या बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। दिल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात हे निवेदन दिलंय। सीमा प्रश्नी तातडीने लक्ष घालू, अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन करणार। कोल्हापूरमध्ये राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा। लातूर किंवा नांदेडमध्ये विभागीय महसूल आयुक्तालय करणार, तसंच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी 1 कोटी अनुदान दरवर्षी देणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर, निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊ। नांदेडमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात 50,000ची वाढ। ग्रामीण भागात घरकुलासाठी आता 2,10,000पर्यंत निधी मिळणार। अतिरिक्त अनुदानाचा खर्च सरकार उचलणार। जयकुमार गोरेंची माहिती। अकोल्याच्या खडकी भागातील महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहाला आमदार अमोल मिटकरींची अचानक भेट। यावेळी वसतिगृहाचा भोंगळ कारभार समोर आलाय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कनिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी। ग्रामसभेचा ठराव मंजूर, व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।